सुप्रभात, मी माधवी देसाई. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. दोन्ही ठाकरे बंधू आज संयुक्त वचननामा जाहीर करणार आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांचा चंद्रपूर, अकोला आणि अमरावतीमध्ये रोड शो आणि सभांचं आयोजन करण्यात आलंय. तर मुंबईतल्या सभेलाही फडणवीस संबोधित करतील. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यामध्ये आज सभा होतीये. तर आजचे हे सगळे महत्त्वाचे कार्यक्रम आपण पाहतोय. एकीकडे ठाकरे बंधू आज संयुक्त वचननामा प्रसिद्ध करणार आहेत आणि त्यामुळे या निमित्तानं राज ठाकरे अनेक वर्षांनी शिवसेना भवनामध्ये येत आहेत. त्यामुळे आजच्या या महत्त्वाच्या घटनेकडे आपलं लक्ष असणारच आहे. दुसरा महत्त्वाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांचा दौरा विदर्भाचा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रचार सभा होणार आहेत. त्यासोबतच रोड शोचंही आयोजन करण्यात आलंय. चंद्रपूर, अकोला, अमरावतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभा आणि रोड शोचं आयोजन आहे. तर अजित पवार पुण्यामध्ये ठाण मांडून आहेत आणि अजित पवारांच्या पुण्यामध्ये आज सभा होणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या प्रचारांचा धुरळा आज दिवसभर पाहायला मिळणार आहे. तर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे बंधू आजपासून मैदानात उतरत आहेत. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्त वचननामा प्रसिद्ध करणार आहेत. या वचननाम्याच्या प्रसिद्धीसाठी राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात जाणार. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा शिवसेना भवनाच्या पायऱ्या चढणार आहेत. या वचननाम्यामध्ये काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान उद्यापासून ठाकरे बंधूंच्या एकत्र सभा सुरू होत आहेत. दोन्ही बंधू एकूण 6 सभा एकत्रित घेणार आहेत. त्यानंतर मंगळवारी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होतीये. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अभिनेते महेश मांजरेकर ही संयुक्त मुलाखत घेणार आहेत. त्यामुळे नेत्यांच्या प्रचाराच्या अनुषंगानं आजचा सुपर संडे ठरणार आहे. तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचं मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचा वचननामा आज जाहीर होईल. पण त्याआधीच ठाकरे ज्युनियर बंधूंनी मुंबईकरांसाठी काही घोषणा केलेल्या आहेत. त्या घोषणा नेमक्या काय होत्या, काय आश्वासनं त्यांनी दिली आहेत, आपण पाहूयात.